तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी भुवनेश्वरीला आग्रह करत असतात की तू अधिपतीला आणि सुनबाईला घरी परत बोलावून घे. मात्र भुवनेश्वरी काही बोलणार इतक्यात दुर्गी म्हणते की आत्ता कुठे ते घराबाहेर पडले आहेत, अजून त्यांना 10 दिवसांची परीक्षा द्यायची आहे, मगच ते घरी परत येतील. मात्र आजी म्हणत असते की झाली तेवढी परीक्षा आता पुरे झाली आणि ती भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करते की आधीच पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि त्यात आपल्या अधिपतीला बाहेर राहायची सवय नाही आणि तुला तरी त्याच्याशिवाय करमेल का नाही ना. तू त्यांना घराबाहेर जायला सांगितलं, ते दोघेजण काही न बोलता घराबाहेर गेले. मग आता एवढी परीक्षा पुरे झाली. मात्र भुवनेश्वरी आजींना समजावत असते की आम्ही हे जे काही करतोय ते विचार करूनच करतोय आणि आम्ही हे जे काही करतोय ते अधिपतींच्या भल्यासाठी, त्यांच्या संसाराला बळकटी देण्यासाठीच. तर आजी विचारत असते पण आत्ताच हे सगळं कशासाठी, कारण त्यांचं लग्न होऊन तर किती दिवस झाले आहेत. त्यावर भुवनेश्वरी म्हणते की हो आई, बरोबर आहे तुझं. मात्र तेव्हा सुनबाईंचं अधिपतींवर प्रेम नव्हतं. खरं तर हे लग्न त्यांच्या मनाविरुद्धच झालं होतं, त्यामुळे त्यांना अधिपतींविषयी काही वाटत नव्हतं. पण आता त्यांनी त्यांचं अधिपतींवरचं प्रेम व्यक्त केलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला आता सुरुवात होईल आणि त्याचमुळे आम्ही हे सगळं काही केलं आहे. कारण आता आम्हाला बघायचं आहे की सुनबाई अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अधिपतींची साथ देऊ शकतात की नाही. कारण संपत्ती पैसा असल्यावर कोणीही आपल्या जवळ राहतं, मात्र जर या गोष्टी नसतील तर आपल्याला कोण साथ देतं हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. आणि जर ते दोघे या परीक्षेत पास झाले तर त्यांचा संसार सुखाचा होईल. आणि भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून आजी मग पुढे काही बोलत नाही. मात्र तिला अधिपतीची आणि अक्षराची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती पावसात भिजत रस्त्याने चाललेले असतात आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीला म्हणते की आता आपल्याला राहायला एखादं घर किंवा छोटीशी खोली शोधायला हवी. आपण असंच तर भटकत नाही ना राहू शकत. आणि त्यावर अधिपती म्हणतो की अगदी खरं आहे मास्तरीनबाई, आणि तुम्हाला आठवते का, तुम्ही शाळेत शिकवलं होतं की माणसाच्या मूलभूत 3 गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा. आता हे सगळं काही कळते आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एखादी खोली शोधण्यासाठी निघतात. दुसरीकडे चारुहास सर चारुलता मॅडमच्या फोटोसोबत बोलत असतात. ते म्हणत असतात की बघितलं ना त्या भुवनेश्वरीने काय केलं, आणि मी आत्तासुद्धा तिला थांबवू शकलो नाही ना, मी आपल्या मुलांना थांबवू शकलो. ते घराबाहेर पडले. खरं तर त्यांनी घराबाहेर जावं असं मला वाटत नव्हतं, पण त्यानंतर अक्षराने जे काही सांगितलं ते मला पटलं. निदान 10 दिवस अधिपती त्या भुवनेश्वरीच्या नजरेपासून दूर राहील, पण तुझं आपल्या मुलांवर लक्ष असू दे. आणि मग त्यानंतर ते ओंकारला कॉल करतात आणि त्याला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणतात की तुझं अधिपतीवर आणि अक्षरावर लक्ष असू दे. तू त्यांना डिरेक्टली मदत करायला जाऊ नको, पण त्यांना काय हवं नको ते ठीक आहेत की नाही हे बघ आणि त्यांच्याबद्दल मला कळवत राहा. आणि त्यावर ओंकारसुद्धा हो म्हणतो. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा पावसात भिजतच चाललेले असतात आणि तितक्यात ओंकार आणि रवी त्यांच्या समोर येतात. त्या दोघांना बघून अधिपती अक्षराला खूप आनंद होतो. ओंकार अधिपतीला म्हणत असतो की भावा, मला घरी जे काही घडलं ते कळलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय. चला आपण माझ्या घरी जाऊ, मी शिवानीला स्वयंपाक बनवायला सांगितलं आहे. मात्र अधिपती आणि अक्षरा नकार देतात. तर रवी म्हणत असतो की हवं तर मी तुम्हाला माझ्या घराशेजारी एखादी खोली बघून देतो, तुम्ही तिथे राहा, काही टेन्शन नाही. पण अक्षरा आणि अधिपती त्या गोष्टीसाठी सुद्धा नकार देतात. ते दोघे म्हणत असतात की आम्हाला तुमचा हेतू कळतोय, मात्र आम्ही तुमची मदत घेऊ शकत नाही, कारण आईसाहेबांनीच तशी अट घातली आहे. आणि मग त्यानंतर ते त्या दोघांना तेथून जायला सांगतात. आणि मग त्यानंतर ते एखादी छोटीशी खोली बघायचं ठरवतात. त्याचसोबत अधिपती म्हणत असतो की मी रोजंदारीवर काहीतरी काम बघतो. तर अक्षरा म्हणत असते की मी सुद्धा तुमच्यासोबत कामावर येईल. मात्र अधिपती म्हणतो की नाही मास्तरीनबाई, तुम्ही असं काम केलेलं मला चालणार नाही. पण अक्षरा म्हणत असते की असं कसं, संसार दोघांचा आहे ना, मग कामसुद्धा दोघांनी मिळून करायचं. तर दुसरीकडे भुवनेश्वरीने चंची आणि दुर्गीला अधिपती अक्षराची खोली साफ करायला सांगितलेली असते. त्या दोघीजणी त्या खोलीत जातात. चंची तर खूप चिडलेली असते, मात्र दुर्गी तिला समजावते आणि खोलीचा दरवाजा बंद करून घेते. आणि मग ती चंचीला सांगते की अगं, साफ करायची म्हणजे आपण आपल्या पद्धतीने साफ करायची. आणि मग त्यानंतर ते अधिपतीच्या कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये जे काही पैसे असतात, अक्षराचे दागिने असतात, त्या दोघीजणी ते सगळं काही चोरतात आणि खोली साफ करतात आणि हसतच बाहेर पडतात.
दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एका खोलीसाठी बऱ्याच ब्रोकरला भेटतात, मात्र 10 दिवसांसाठी कोणीही खोली द्यायला तयार होत नाही. अधिपती त्यांना सांगत असतो की आम्ही महिन्याभराचं भाडं भरतो, पण तरीसुद्धा त्यांना कोणतीही खोली मिळत नाही. आणि मग त्यानंतर ते दोघेजण एका दुकानाजवळ उभे राहून फोनवर बोलत असतात आणि तो दुकानदार ते सगळं बोलणं ऐकतो. तो अधिपतीला विचारतो की तुम्हाला खोली हवी आहे का? आणि त्यावर अधिपती सांगतो हो, पण 10 दिवसांसाठीच हवी आहे, पण आम्ही महिन्याभराचं भाडं भरू. आणि त्यावर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मग इथे मागं माझीच खोली आहे, तिथे माझे 2 कामगार राहत होते, पण ते खोली सोडून गेले, आता तुम्ही राहू शकता. आणि ते ऐकून अधिपती अक्षराला खूप आनंद होतो. अधिपती तर त्यांच्या पायाच पडतो आणि मग त्यानंतर तो माणूस त्यांना त्या खोलीकडे घेऊन जातो. दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला सांगत असते की अधिपती आणि अक्षरा घराबाहेर पडले आहेत, मात्र तू त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेव. ते कुठे जात आहेत, काय करतायत हे सगळं काही आम्हाला कळव, कारण काही झालं तरी आम्ही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही. आता तूच आमचे डोळे बन. आणि त्यावर दुर्गीसुद्धा हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.